नमस्कार मित्रांनो, आयविन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण 12 डिसेंबर 2021च्या चालू घडामोडी बघणार आहोत। या सर्व घडामोडी आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्यांचाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। सो हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चर तुम्हाला पूर्ण आवडल्यानंतर लेक्चरला नक्की लाईक करा आणि चॅनल तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। सो बघूया आपण आजच्या न्यूज। आजची पहिली न्यूज आहे जागतिक असमानता अहवाल 2022। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, त्याला आपण वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट असं म्हणतो। 2022 या वर्षासाठी 2021च्या आकडेवारीवरती हा रिपोर्ट नुकताच प्रकाशित झालेला आहे। हा रिपोर्ट 7 डिसेंबरला प्रकाशित झालेला आहे। सो या रिपोर्टच्या अहवालानुसार किंवा या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार जगामध्ये कुठल्या ठिकाणी काय आहे, कुठे समानता जास्त प्रमाणामध्ये आहे, कुठे असमानता जास्त प्रमाणामध्ये आहे, लोकांचं मिळकत किती आहे, किती टक्के लोकांची किती कमावणी आहे, कमी टक्के लोकांची किती जास्त कमाई आहे किंवा जास्त लोकांची किती प्रमाणामध्ये कमी कमाई आहे, या सर्व प्रकारचा उहापोह या रिपोर्टमध्ये केलेला असतो। सो भारताच्या संदर्भातली आपण डिटेलमध्ये माहिती या रिपोर्टमध्ये घेणार आहोत। बघा, वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट हा आहे 2022चा 7 डिसेंबर 2021 रोजी हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलेला आहे। जागतिक असमानता अहवाल 2022 हा 7 डिसेंबर 2021ला जाहीर करण्यात आलेला आहे। हा रिपोर्ट 2021च्या आकडेवारीवरती बनवण्यात आलेला आहे। म्हणजे जागतिक स्तरावरती 2021च्या आकडेवारीचा आधार घेऊन हा 2022 वर्षाचा जागतिक असमानता अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे, जो की 7 डिसेंबरला जाहीर झालेला आहे। हा अहवाल ही ओळ अत्यंत महत्त्वाची आहे, प्रश्न इथे येऊ शकतो। हा अहवाल पॅरिसमधील वर्ल्ड इक्विटी लॅब एक संस्था आहे पॅरिसमध्ये, या वर्ल्ड इक्विटी लॅबच्या मार्फत हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। हा अहवाल लुकास चान्सल, जे की वर्ल्ड इक्विटी लॅबचे सहसंस्थापक आहेत, यांनी बनवलेला आहे। म्हणजे 4-5 जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, या अर्थशास्त्रांच्या मदतीने हा अहवाल लुकास चान्सल यांनी बनवलेला आहे। आणि लुकास चान्सल जे आहेत वर्ल्ड इक्विलिटी लॅब याचे सहसंस्थापक आहेत आणि या वर्ल्ड इक्विटी लॅबच्या अंतर्गतच हा जागतिक अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो। सो ही सर्व पॉईंट येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। अहवालाचं शीर्षक होतं जागतिक विषमता अहवाल 2022। बघा, हे जे लुकास चान्सल आहेत, या लुकास चान्सलला कोणकोणत्या अर्थशास्त्रांनी मदत केलं आहे तर फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी, इमॅन्युएल सेज, गॅब्रिएल झुकमन यांनी हा अहवाल तयार करण्यास हातभार लावलेला आहे। आपण भारतीय अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये हे सर्व जे काही इकॉनॉमिस्ट आहेत त्यांची सर्वांची आपण माहिती बघतो। थॉमस पिकेटी असेल, इमॅन्युएल सेज असेल, गॅब्रिएल झुकमन असेल, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये या लोकांना खूप मानाचं स्थान आहे। तो या लोकांनी देखील त्या व्यक्तिमत्वाला हा रिपोर्ट बनवण्यामध्ये सहकार्य केलेला आहे। या अहवालानुसार भारत जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशाच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे। हे जगामध्ये जेवढेही देश आहेत ते सर्व देश असमानता यादीमध्ये जे देश आहेत त्याच देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील समावेश झालेला आहे। म्हणजे भारतामध्ये जागतिक स्तरावरती असमानता ही जास्त प्रमाणामध्ये दिसते, म्हणून भारताला जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशाच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। ही ओळ अत्यंत महत्त्वाची आहे। अहवालानुसार भारतामध्ये 2021 या वर्षात 1% लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 22% हिस्सा आहे। म्हणजे भारतामध्ये जर 121 कोटी लोकसंख्या आहे, त्या 121 कोटीपैकी फक्त जर 1% आपण लोक गृहीत धरलं तर त्या 1% लोकांकडे संपूर्ण भारताच्या GDP पैकी 22% हिस्सा ह्या फक्त 1% लोकांकडे आहे। मात्र जे काही खालच्या स्तरावर जे काही 13% लोक आहेत, म्हणजे खालच्या स्तरावरील लोकांकडे 13% राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा आहे। म्हणजे फक्त 1% लोकांकडे 22% हिस्सा आहे, मात्र खालच्या स्तरातील जे लोक आहेत त्यांच्याकडे 13% राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा आहे। अहवालानुसार भारतातील शीर्ष 10% लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 57% हिस्सा आहे। म्हणजे भारतामधील जी काही उच्च पदस्थ किंवा उच्च वर्गाची जी काही लोक आहेत त्या सर्व लोकांकडे
म्हणजे जे काही 10% लोक आहेत त्या 10% लोकांकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 57% प्रॉपर्टी ह्या लोकांकडे आहे. म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये असमानता भारतामध्ये दिसते. तसेच भारत हा या अहवालानुसार उच्चभ्रू वर्गातील लोकांनी भरलेल्या गरीब आणि अत्यंत असमान देश आहे असं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. भारतातील प्रौढ लोकसंख्येची सरासरी राष्ट्रीय उत्पन्न 2,04,200 रुपये आहे. जी काही प्रौढ वर्गामधली लोक आहेत, प्रौढ वर्गामधील लोकांचं म्हणजेच 35च्या वरची जी काही लोक आहेत या लोकांची राष्ट्रीय उत्पन्न सरासरी प्रत्येक वर्षामध्ये 2,04,200 रुपये आहे. व त्याच्या खालच्या स्तरातील जे लोक आहेत म्हणजे 50% लोक त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 35 वर्षाच्या खालचे किंवा प्रौढ, ज्याच्यामध्ये आपण प्रौढ याची गणना करत नाही, त्या लोकांचं उत्पन्न 53,610 रुपये हे प्रत्येक वर्षाला नोंदवलं गेलेलं आहे. म्हणजे प्रौढ लोकांचं 2,04,200 रुपये आणि प्रौढ सोडून त्या लोकांचं 53,610 रुपये हे राष्ट्रीय उत्पन्न नोंदवलं गेलेलं आहे. भारतातील सरासरी घरगुती मालमत्ता 9,83,010 रुपये आहे. म्हणजे एखादं घर जर आपण गृहीत पकडलं भारतामधलं, त्या घरामधली जेवढीही प्रॉपर्टी असेल त्या घराच्या संदर्भातली म्हणजे स्थानिक प्रॉपर्टी असेल किंवा ती इतर प्रकारची जी काही तत्सम प्रॉपर्टी असेल, ॲव्हरेजमध्ये जर आपण पकडलं तर एकूण घराची प्रॉपर्टी 9,83,010 रुपयाच्या आसपास भरते. अहवालानुसार भारतात लैंगिक असमानता खूप जास्त असून महिला कष्टकरी व महिला कामगाराच्या उत्पन्नाचा वाटा फक्त 18% आहे. म्हणजे जे काही लेडीज आहेत त्या सर्व काम करणाऱ्या लेडीज किंवा भगिनी महिला ज्या असतील त्या सर्वांचा राष्ट्रीय उत्पन्नामधील वाटा हा फक्त 18% आहे. म्हणजेच पुरुष आणि महिला यांच्या इन्कममध्ये खूप जास्त प्रकारची तफावत आहे. म्हणून भारतामध्ये लैंगिक असमानता जास्त प्रमाणामध्ये आहे असं हा रिपोर्ट निर्देशित करतो. कामगाराचं उत्पन्न 18% आहे, जे की आशियातील सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे. म्हणजे आशिया खंडामधलं आपण प्रत्येक देशाचं जर सरासरी उत्पन्न पकडलं त्याच्यापेक्षा पण 18% हे जे काही भारताचं स्त्रियांचं आहे 18% ते कमी आहे. मात्र आशियामधील जे काही चीन देश आहे या चीनचं ह्या 18पेक्षा जास्त म्हणजेच किती आहे 21% आहे. म्हणजे आशियामधील जेवढेही सरासरी देश आहेत त्या सर्व देशांचं राष्ट्रीय उत्पन्न हे भारताच्या महिलांच्या तुलनेमध्ये म्हणजे 18%पेक्षा जास्त आहे. मात्र चीनचं सर्वात जास्त आहे 21%. म्हणजे आशियामधील हा देश त्याला अपवाद आहे. अहवालानुसार गेल्या अनेक दशकापासून जगभरातील लोकांच्या संपत्तीत घट झालेली आहे. तसेच शाळा, विद्यापीठे, रुग्णालय, सार्वजनिक इमारती आणि इतर सार्वजनिक सेवा, सार्वजनिक मालमत्तामध्ये घट झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, या रिपोर्टनुसार जे काही पब्लिक सेक्टरमधील वस्तू आहेत किंवा पब्लिक सेक्टरमधील हॉस्पिटल असतील, विद्यापीठ युनिव्हर्सिटी असेल, शाळा असेल, यांच्यामध्ये किंवा यांच्या मालमत्तामध्ये घट झालेली आहे. मात्र जगभरामधील जी काही लोक आहेत त्या लोकांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झालेली आहे. आणि याच अहवालानुसार असं म्हणण्यात आलेलं आहे की जगभरामधील जे काही देश आहेत, ही देश जे आहेत ती देश श्रीमंत होत चाललीत, मात्र त्या देशामधील जे काही सरकार असेल हे सरकार मात्र गरीब होत चाललेलं आहे असं ह्या रिपोर्टमध्ये निर्देशित करण्यात आलेलं आहे. बघा, ह्या माहितीच्या आधारे बघा, म्हणजेच कोरोना काळात सार्वजनिक संपत्तीत घट होऊन खाजगी संपत्तीत वाढ झालेली आहे. विशेष करून भारत आणि चीन या दोन देशामध्ये कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये लोकांची स्वतःची प्रॉपर्टी वाढली, मात्र जे काही गव्हर्नमेंटच्या स्तरावरील प्रॉपर्टी असेल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये जी काही प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये घट झालेली आहे. आणि हे सर्व कोरोना काळामध्ये घडलेलं आहे. याच्यामध्ये दोन देश आघाडीवर म्हणजे चीन आणि भारत आहे. याच्यामध्ये किंवा या लोकांच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली, मात्र सरकारी प्रॉपर्टीमध्ये वाढ कमी प्रमाणात झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये घट झालेली आहे. याच अहवालानुसार भारतातील 10% श्रीमंत लोकांकडे 65% मालमत्ता आहे. जे काही भारतामधील 10% रिचेस्ट लोक आहेत त्या 10% लोकांकडे एकूण भारताचे 65% मालमत्ता फक्त 10% लोकांकडे आहे. आणि या 10% लोकांचं जे काही सरासरी मालमत्ता आहे ते 63,54,070 रुपये त्यांची सरासरी मालमत्ता आहे. म्हणजे आपण जर विचार केला की भारतामधील 121 कोटी, आपण जनगणनेनुसार विचार करतो आहे, ॲक्च्युअल 1,200 कोटीच्या वर लोकसंख्या आहे. 121 कोटीपैकी फक्त आपण जर 10% लोक पकडली, त्या 10%पैकी प्रत्येक लोकांकडे 65% मालमत्ता आहे. म्हणजे आपण ॲव्हरेजमध्ये पकडलं तर जवळपास 64 लाख रुपये प्रत्येक व्यक्तिमत्वाकडे
आहे. तर भारतातील 1% श्रीमंत लोकांकडे 30% संपत्ती असून त्यांची सरासरी संपत्ती 3,24,49,360 रुपये आहे. फक्त एकदम रिचेस्ट वर्गातला आपण 1% जर लोक गृहीत धरले तर त्या 1% लोकांकडे भारताची एकूण 30% संपत्ती आहे आणि जर आपण ॲव्हरेजमध्ये गृहीत केलं 3,24,00,000च्या आसपास त्यांची 1% लोकांचीही आहे. सो अशा प्रकारचे ह्या रिपोर्टमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे भारताची कंडिशन काय आहे, भारतामध्ये किती जास्त प्रमाणामध्ये असमानता आहे. सर्वात महत्त्वाचं, भारत हा असमानता असलेल्या देशामध्ये ढकलला गेलेला आहे, म्हणून या रिपोर्टवरती आपल्याला प्रश्न यायला पाहिजे. पुढची न्यूज बघा. पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूरमध्ये होणार. जे काही कोल्हापूर शहर आहे, या कोल्हापूर शहरामध्ये भारतातील पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन येत्या जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. हे कोल्हापूर जे आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावासाठी हे कोल्हापूर अत्यंत प्रसिद्ध आहे. सो छत्रपती शाहू महाराजांच्या याच नगरीमध्ये म्हणजे कोल्हापूर नगरीमध्ये हे पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन होणार आहे. बघूया आपण. लोककल्याणकारी जाणता राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीत म्हणजेच कोल्हापूरमध्ये पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन होणार आहे. अत्यंत महत्त्वाची ओळ आहे. पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन भारतामधील कुठं होणार आहे तर ते कोल्हापूरमध्ये होणार आहे. आणि डेट आहे, ह्याच्यामध्ये डेट बघा, 14, 15 व 16 जानेवारी 2022 रोजी हे संमेलन पार पाडलं जाणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत मदन महाराज गोसावी. अत्यंत महत्त्वाचं आहे, आपल्याला डेट पाठ पाहिजे. 14, 15, 16 जानेवारी 2022 अध्यक्ष आहेत मदन महाराज गोसावी. आणि भारतातलं पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर कोल्हापूरमध्ये. हे तीनही पॉईंट अत्यंत महत्त्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत मदन महाराज गोसावी हे नवी दिल्लीतील राष्ट्रीय कंपनी लवाद म्हणजे नॅशनल ट्रिब्युनल आर्बिट्रेट जे आहेत, नॅशनल कंपनी त्याचे जे कोण आहेत म्हणजे नॅशनल कंपनी ट्रिब्युनल जे आहे त्याचे ते सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि त्यांचीच या संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. म्हणजे या विश्वात्मक साहित्य संमेलनाचे जे काही उद्घाटक असणार आहेत ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असणार आहेत. त्यांना निमंत्रण पाठवलं गेलेलं आहे, मात्र कन्फर्मेशन आधी बाकी आहे. या संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य विश्वातील जेवढेही काही ग्रंथ आहेत, जेवढे इम्पॉर्टंट ग्रंथ आहेत, या सर्व ग्रंथांचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. भारतामधील असेल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेवढेही संत महात्म्य लोक आहेत ते सर्व लोक या ठिकाणी जमणार आहे आणि त्यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन हे सदानंद मोरे सर करणार आहेत. तर संमेलनाचे संयोजक किंवा सहसंयोजक म्हणून औरंगाबाद येथील विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमंतराव सिसोदे पाटील हे असणार आहेत. आता याच्यामध्ये औरंगाबादची विवेकानंद शिक्षण संस्था का बरं आहे, कारण ह्या विवेकानंद शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष 2022मध्ये आहे. म्हणजेच हे विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन होऊन त्या ठिकाणी 50 वर्ष झालेली आहे, म्हणून ते या विश्वात्मक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सहसंयोजकाच्या भूमिकेमध्ये ते असणार आहेत. हे संमेलन घेण्याचं कारण म्हणजे संत ज्ञानेश्वराची 750वा समाधी सोहळा व संत नामदेवाची 751 जयंती हे औचित्य साधून अखिल विश्वातील सर्व धर्मसंप्रदायाचे अभ्यासक व उपासकांचे विचार या साहित्य संमेलनात ऐकण्यास मिळणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्यांची 725वी समाधी सोहळा आणि नामदेवाचं 751वी जयंती यांचं औचित्य साधून हे संमेलन घेण्यात येणार आहे. या 3 दिवसीय संमेलनामध्ये विविध कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं देखील कीर्तन याच्यामध्ये होणार आहे. महानुभव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक बाबा शास्त्री, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धर्मशास्त्राचे अभ्यासक अंशुल बाफना, राजकारण व संत साहित्याचे अभ्यासक माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय नेरुळकर यांची उपस्थिती या ठिकाणी होणार आहे. याच साहित्य संमेलनादरम्यान निष्ठावंत वारकरी जीवनगौरव पुरस्कार आळंद येथील महाराज मारुती महाराज कुरेकर यांना देण्यात येणार आहे. म्हणजे साहित्य संमेलनाच्या अंतर्गत म्हणजे ह्या संतांच्या साहित्याच्या अंतर्गत जो काही पुरस्कार असतो निष्ठावंत वारकरी जीवनगौरव पुरस्कार हा आळंद येथील मारुती महाराज कुरेकर यांना देण्यात येणार
आहे. तसेच विश्वात्मक जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो हरिद्वार येथील महंत ऋषी श्वरानंदजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणि याच साहित्य संमेलनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांच्या चित्राचं प्रदर्शन केलं जाणार आहे. सो विश्वात्मक लेवलचं हे पहिलं साहित्य संमेलन अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये 14, 15 आणि 16 जानेवारी 2022मध्ये हे पार पाडलं जाणार आहे. सो याच्यामुळे ही न्यूज प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे भारतामधलं पहिलं असणार आहे. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची सगळी जी काही संत महात्मे लोक आहेत ही सर्व लोकांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे. सो याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. वन लायनर बूस्टरमध्ये बघा, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे याच्यामध्ये किंवा अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. राज्यातील पहिली सार्वजनिक सूचना यंत्रणा कोल्हापूरमध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही सार्वजनिक सूचना यंत्रणा असणार आहे किंवा ही आपण त्याला पब्लिक लोकांना सूचना देण्यासाठीची एक यंत्रणा कोल्हापूर या शहरामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही उभारली गेलेली आहे. आता ही सार्वजनिक सूचना यंत्रणा जी आहे का बरं उभारली गेली? कारण नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं जी काही योग्य निर्णय किंवा अयोग्य निर्णय असेल किंवा काही धोके असतील किंवा काही योग्य माहिती असेल, ही सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सार्वजनिक सूचना यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवलं जाणार आहे. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांना जर एखादा आदेश द्यायचा असेल तर ते डायरेक्ट ह्या सार्वजनिक सूचना यंत्रणेच्या अंतर्गत आदेश देऊ शकतात. SP-ना काही ऑर्डर द्यायची असेल तर ते त्यांच्या अंतर्गत देऊ शकतात. महानगरपालिकेच्या आयुक्तांना काही ऑर्डर द्यायची असेल तर ते या योजनेच्या अंतर्गत देऊ शकतात. म्हणजेच फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इतर जी काही सर्वसामान्य जी काही मीडिया आहेत, या मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ नये आणि डायरेक्ट प्रशासनामार्फत योग्य ती माहिती कोल्हापूरमधल्या लोकांना प्राप्त व्हावी म्हणून राज्यामधील पहिली सार्वजनिक सूचना यंत्रणा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेली आहे. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% याच्यावरती वन लायनर प्रश्न येण्याची शक्यता आहे. बघा, राज्यातील पहिली सार्वजनिक सूचना यंत्रणा कोल्हापूरमध्ये बसवण्यात आलेली आहे. नागरिकांना तातडीने काही सूचना देऊन सावध करायचं असेल तरी यंत्रणा उपयोगी पडणार आहे. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 710 सार्वजनिक सूचना यंत्रणा बसवण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये आत्तापर्यंत 7 ठिकाणी या सूचना यंत्रणा बसवलेल्या आहेत. सो या सूचना यंत्रणेमुळे लोकांना माहिती वेळेवरती पोहोचणार आहे. जे काही चुकीच्या माहिती असेल त्या चुकीच्या माहितीपासून लोकांचं संरक्षण होणार आहे. आणि काही जर एखादी विशिष्ट गोष्ट घडणार असेल किंवा काही दुर्घटना घडणार असेल तर लोकांना लवकरच अलर्ट या सार्वजनिक सूचना प्रणालीच्या अंतर्गत कोल्हापूरमध्ये घडलं जाणार आहे. सो राज्यामधलं पहिलं सार्वजनिक सूचना प्रणाली जी आहे ती कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेली आहे किंवा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. सो याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आपल्या जर नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर 98 500 98 402 या नंबरवरती तुम्ही मला हाय टाकू शकता. तुमचं नाव, तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचा जिल्हा मला तुम्ही हाय म्हणून टाका. याच्यावर तुमची डिटेल टाका. तुम्हाला या रोजच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सो थांबूया आपण इथे. सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल तर नक्की त्याला थंब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. थांबूया आपण इथे. थँक्यू.